रोजी पुरी जगन्नाथ मंदिराच्या वर ध्वज हातात घेऊन एक गरुड उडत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता। नेमक्याच त्या महिन्यात 22 एप्रिलला पहलगाम येथे हल्ला झाला। त्यानंतर 2 नोव्हेंबरला जगन्नाथ मंदिरात आरती सुरू असताना ती आरती अचानक खूपच तेजस्वी झाली, वर उसळली आणि लगेच विझून गेली। त्याच महिन्यात 10 नोव्हेंबरला दिल्लीत स्फोट झाला। यानंतर 12 डिसेंबरला देखील मंदिराच्या वर गरुड उडताना दिसला। यानंतरच 19 डिसेंबरला बांगलादेशमध्ये एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्यात आले। जर पाहिलं तर 13 एप्रिल ते 22 एप्रिल यामध्ये नेमकं 9 दिवसाचा फरक आहे। पुन्हा 2 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर यामध्येही नेमका 9 दिवसाचाच फरक आहे। आणि पुन्हा 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर यामध्ये सुद्धा अगदी 9 दिवसांचाच फरक आहे। या घटनांकडे पाहता पुरी जगन्नाथ मंदिराला भविष्य मालिका म्हटलं तर त्यात काहीही चुकीचं वाटत नाही। जे लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात त्यांनी हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा। लाईक करा आणि सबस्क्राईब करा।